दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी औसा तालुक्यातील एकंबी शिवारातील 40 ते 50 एकर ऊस जळून खाक। ही आग एमएससीबीच्या गलथान कारभारामुळे लागल्याचा आरोप शेतकऱ्यातून केला जात आहे। यामध्ये ऊसासह पाईप जळून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाल्याचे समजते। जाणून घेऊया सविस्तर माहिती। इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा। नमस्कार, इंडिया स्टार न्यूज 9 मराठीमध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत की काल दिनांक 14 या दिवशी सुमारे सकाळी 11:30 ते 10:30 ते 11 दरम्यान एकंबी शिवारातील कम से कम 40 ते 50 एकर हा ऊस महावितरणच्या जे काय भोंगळ कारभार आहे त्या भोंगळ कारभारामुळे 50 एकरमधील ऊस जळून भस्मसात झालेला आहे। त्या ठिकाणची पाहणी आपण करण्यासाठी आलो आहोत। या ठिकाणी काही शेतकरी आहेत। ही लाईन आहे लाईटची। ह्या लाईटच्या लाईनीची तर या ठिकाणी तार थडकून या ठिकाणी जे काय आगीचा लोळ तयार झाला त्या आगीच्या लोळानं कमीत कमी 50 एकर जमिनीवरचा ऊस आपल्या आगीच्या विळख्यात भस्मसात करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपण काही शेतकऱ्यांशी बोलणार आहोत आणि सदरील घटना कशी घडली आपण शेतकऱ्याशी बोलणार आहोत। शेतकरी आपण, आपलं नाव काय मामा? धनराज पाटील। धनराज पाटील हे शेतकरी आहेत। या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलू। ही साधारण घटना कशी घडली आणि याचं कारण काय होतं? वारंवार आम्ही गेल्या वर्षीपासून उन्हाळा चालू असतानापासून ऊस ज्यावेळेस लावण केली आम्ही त्यावेळेसपासून एमएससीबीला आम्ही ह्याची सूचना देतो। ही ऊस तार फुटवर आले तार, ही बघा ऊसाच्या खाली तार आहे, त्याची वारंवार सूचना देऊन बी ह्याने ह्याचं नियोजन केलं नाही। आम्ही कंप्लेंट दिल्या, औसा एमएससीबी काळेसाहेबापाशी कंप्लेंट केली, गेल्या वर्षी मॅडमपाशी केली, वारंवार कंप्लेंट केली, त्यांनी कुणीच ह्याची दखल घेतली नाही। ही दखल न घेतल्यामुळं ही तार एकूण एकाला एक होऊन पार्क होऊन इथं ही झालं, ठिणग्या पडल्या आणि हा ऊस ही जळाला। हा ऊस कमीत कमी साधारण इथं 40 एकर ऊस जळाला। पूर्ण 8 शेतकऱ्याचा ऊस आहे टोटल। गुमानगिरी महाराजाचा 10 एकर ऊस आहे। आमचा ही चुलत भाऊ आहे, ही चुलत भाऊ सगळे म्हणजे आम्ही एकच आहोत। तुम्ही एकत्र शेतकरी आहात आणि तुमचं या ठिकाणी एकत्र क्षेत्र असल्यामुळे 40 एकर ऊस जळाला फक्त ऊसाच्या प्लस प्रत्येक शेतकऱ्याच्या ऊसात तुम्ही आता सध्या ऍक्च्युअली जाऊन बघा, ठिबक आहे, पाईप आहेत ठिबकचे, पूर्ण जळून खाक झाली। इथे कोटा आहे, सोलार आहे, सोलारला आग लागली, सोलारचं वायर जळालं। परत पलीकडे स्प्रिंकलर सेट आहे, एक सेट जळाला। ते ऍक्च्युअली आज रोजी आहे असं आहे आणि ह्याची दखल आम्ही कालपासून एमएससीबीला फोन केलो, एमएससीबीचा अधिकारी सुद्धा इथं आला नाही। महाराज ही घटना कशी घडली? काल शुक्रवारी 14 तारखेला 11:30च्या सुमारास शॉर्ट सर्किट झालं ट्रीटेज लाईट आल्यावर आणि त्यावेळेस आग लागली। हवा चालू असल्यामुळं आगीचं स्वरूप प्रचंड गेलं, थोड्याच वेळात वाढत तिथे संपूर्ण गाव आलं तरी विजण्याच्या याच्यात नव्हतं। आणि ह्या आगीमध्ये माझा म्हणजे मठसंस्थानाचा गुमानगिरी महाराज मठसंस्थानाचा 10 एकर ऊस जळून खाक झाला आहे। असे साधारणतः 50 एकर ऊस जळाला जवळजवळ आणि महावितरणचे अधिकारी तलाठी वगैरे यांनी पंचनामा केलेला आहे। बघू पुढे काय। बरं महाराज, या ठिकाणी आता तुमचं ऊसामध्ये जे काय ठिबक हे पाईप वाचवल्याचं यश आलं का नाही तुम्हाला? नाही, आगच इतकी प्रचंड होती साहेब की 20-20 फुटापर्यंत माणसाला जवळ येऊ देतील, त्याच्यामुळे जे ठिबक आहे ते जे सगळं जळून खाक झालं, काहीच नाही।